बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणाऱ्या नायजेरियन नागरिक अँथोनी अँडरसन ओयमिना याला दोषी ठरवून इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मिलिंद भोसले यांनी 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली। या घटनेची पार्श्वभूमी अशी 2019 मध्ये मूळचा नैरोबी केनिया येथील अँथोनी अँडरसन ओयमिना याने आपले नाव इसाई किपेनगेतेज मुथाय असे सांगून आपण व्यापारी असल्याचे सांगत इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकाला व्यापारात पैसे गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली होती। बांधकाम व्यावसायिकाशी ओळख निर्माण करून त्याच्यासह त्याच्या मित्रांना बनावट परदेशी चलन बनविण्याची सामग्री व प्रात्यक्षिकी दाखविले आणि बनावट चलनाद्वारे अधिक फायदा मिळण्याचे आमिष दाखविले। परंतु संबंधित व्यावसायिकाने या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा कोल्हापूरला या संदर्भात माहिती दिली। त्यानुसार पोलिसांनी कोल्हापुरातील एका हॉटेलमधून ओयमिना याला ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशीत सापडलेला मुद्देमाला संदर्भात समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात 4 फेब्रुवारी 2019 रोजी गुन्हा दाखल केला होता। तपासात ओयमिना हा बनावट पासपोर्ट व बनावट ओळख सांगत असल्याची खात्री झाल्यानंतर तपासी अधिकारी प्रमोद मगर यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली। या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक RS हत्तीगोटे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले। न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षातर्फे HN मोहिते पाटील यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने ओयमिना याला दोषी ठरवून 5 कलमान्वये प्रत्येकी 1 वर्ष सश्रम कारावास व 100 रुपये दंड आणि दंड न दिल्यास 3 दिवस साधा कारावास तसेच विदेशी व्यक्ती अधिनियमातील कलमान्वये 5 वर्ष सश्रम कारावास व 100 रुपये दंड व दंड न दिल्यास 3 दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली।